हा, करा सुरुवात. सर्वांना नमस्कार, सुप्रभात. सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभाग आयोजित सुदृढ रविवार उपक्रमाचे पर्व दुसरे आणि या पर्वातील आजचं सत्र चौथे या निमित्तानं मी आपणा सर्वांचं पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मन आणि शरीर जर आपले निरोगी असेल तरच या निरोगी मन आणि शरीरामध्येच बुद्धीचा विकास होतो, हे आपणाला माहित आहे. आणि याचाच वसा घेऊन पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभागानं सुदृढ रविवार हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाच्या पर्व दुसऱ्यातील आज चौथ्या सत्राच्या निमित्तानं उपस्थित माननीय श्री ज्ञानेश्वरजी खिलारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा यांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि पंचायत समिती शिक्षण विभाग महाबळेश्वरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे माननीय श्री रामचंद्रजी कोरडे साहेब, प्राचार्य सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, तसेच माननीय मुजावर मॅडम, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा, अरुणजी मरबळ साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर, तसेच आमचे प्रेरणास्थान माननीय श्री आनंदजी पळसे साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर, यांचं मी या उपक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजचे योग प्रशिक्षक माननीय योगाचार्य सुनीलजी शिंदे सर, पतंजली योग समिती व योग प्रशिक्षक फलटण, त्याचप्रमाणे आजच्या प्रमुख अतिथी मार्गदर्शक माननीय डॉक्टर सौ अलकापोर, आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर, त्याचप्रमाणे स्त्रीरोग तज्ञ फलटण, या सर्वांचं या उपक्रमाच्या निमित्तानं मी पंचायत समिती शिक्षण विभाग महाबळेश्वरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच या उपक्रमासाठी आपण सर्व उपस्थित केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, जिल्ह्यातील सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचे या उपक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचे माननीय योग प्रशिक्षक यांची ओळख दाबेकर शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बोबडे सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा परिचय करू. सर्वांना नमस्कार. आजचे सुदृढ रविवार पर्व दुसरे यातलं सत्र चौथं या ठिकाणी आज संपन्न होत आहे. आणि आजच्या या सत्रासाठी योग प्रशिक्षक म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे सुनील शिंदे सर, पतंजली योग समिती फलटण. त्यांचं शिक्षण आहे BCom. त्याचबरोबर त्यांनी IIT डॉक्समन हे सुद्धा पूर्ण केलं आहे. सायकोलॉजी B हे सुद्धा त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभाग PWD सातारा या ठिकाणी कार्यरत होते आणि आता ते रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर म्हणून त्यांनी 40 वर्ष सेवा पूर्ण केली आहे. त्यांचं वय वर्ष आता 61 पूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय योगासनामध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याचबरोबर एक विख्यात जज आहेत. नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका या देशामध्ये त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर ते स्वतः योग शिक्षक आहेत आणि आहाराचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर ते संमोहन तज्ञ सुद्धा आहेत. प्लास्टलाइन थेरपी, न्यूरोथेरपिस्ट, आंतरिक योगासनाचे ते कोच आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ज्या पत्नी आहेत विद्या शिंदे, या सुद्धा स्वतः योगगुरू आहेत. त्या सुद्धा आहार तज्ञ आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्या सुद्धा नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका या देशामध्ये त्यांनी कार्य केलं आहे. सुनील शिंदे सरांनी आपल्या आहार योगासनामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सर्व वयोगटासाठी ऍडव्हान्स आसनांच्या स्पर्धा, त्याचबरोबर योगा कल्चर असोसिएशन महाराष्ट्र या माध्यमातून
जिल्हा, राज्य, नॅशनल तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार केलेले आहेत. ते स्वतः जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करतात. फलटण या ठिकाणी गेली 20 वर्षे त्यांनी योग क्षेत्रात कार्य केलेलं आहे. फलटण या ठिकाणी त्यांचे नियमित योगाचे 6 बॅचेस चालू आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा त्यांच्या 6 बॅच योगासनाच्या चालू आहेत. त्यांनी आतापर्यंत 2 पुस्तके लिहिली आहेत. आपले आरोग्य आपल्याच हाती, त्याचबरोबर सप्तयोग व सात्विक आहार ही त्यांनी लिखित पुस्तकं आहेत. ग्रामीण स्तरावर योगाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी फलटण, हिंगणगाव, मठाची वाडी, निंबळक, फडतरवाडी, धुळदेव, नातेपुते, सातारा, वाई, पुणे या अनेक ठिकाणी योगाचे तास किंवा शिबिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक शिबिराद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये योग प्राणायाम, आहार मार्गदर्शन याचं साप्ताहिक शिबिर त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर संमोहन विज्ञान शिबिर, मनाची कार्यपद्धती याचंही साप्ताहिक शिबिर त्यांच्या इथं आयोजित केलं जातं. त्याचबरोबर न्यूरोथेरपी, कायरोप्रॅक्टिस उपचार यामध्ये डोकेदुखी, मानदुखी, खांदादुखी, बॅक पेन, गुडघेदुखी, टाचदुखी व इत्यादी आजारावर विना औषध, विना गोळी योग उपचार पद्धतीने ते उपचार केले जातात. असे हे आपल्या परिचयाचे फलटण मधील सुनील शिंदे सर आपल्याला योग प्रशिक्षक म्हणून लावलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांना आपलं योगाचं प्रात्यक्षिक करायला सुरुवात करावी. धन्यवाद. माईक माईक म्यूट आहे. शिंदे सर माईक चालू करा. धन्यवाद. बाळासाहेब बोबडे सर यांनी माझी ओळख करून दिली. आवाज माझा क्लिअर ऐकू येत आहे? हा येतोय, आता येतोय. आरोग्य धनसंपदा सातारा जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सुदृढ रविवार पर्व दुसरे आणि सत्र चौथे मला योग प्रशिक्षणाचे करण्याचे भाग्य लाभले, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सर्वात प्रथम सर्वांचे स्वागत. सातारा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय खिलारे साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी सातारा माननीय मुजावर मॅडम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण याचे प्राचार्य कोरडे साहेब आदरणीय, त्याच पद्धतीने महाबळेश्वर येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीयुत आनंद पलसे साहेब, या सर्वांना माझा प्रणाम. खरं तर हे चौथे पुष्प मला सादर करण्याची जी संधी दिली ती श्रीयुत दीपक कदम गिरवी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक यांचा मी खूप खूप आभारी आहे. सगळ्यांना नमस्कार करून माझं प्रशिक्षणाचं हे सत्र मी चालू करत आहे. सर्वात प्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वांनी दोन्ही हाताची ध्यान मुद्रा ठेवायची आहे. पाठीचं कणं ताठ ठेवायचं आहे. नजर समोर, डोळे बंद स्थितीमध्ये ठेवायचे. शरीर शिथिल सोडायचं आहे. मन निर्विचार अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वासाकडे यायचं. आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा सूक्ष्म प्रवाह श्वासाचा त्रयस्थ नजरेने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडक्यात सम श्वसन. प्रार्थना. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. माझ्याबरोबर दीर्घ श्वास घ्यायचा, त्रिवार ओंकार आणि शांती पाठ.
ओम शांति शांति शांति. हरिओम. दोन्ही हात एकमेकावर चढून पूर्ण चेहऱ्याला मालिश करून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, थोडेसे आपले कॅमेरे ऑन केले, मला थोडस पाहून थोडस आपल्याला तशा सूचना देता येतील. तर प्लीज सर्व योग साधकांना विनंती की आपण थोडेसे कॅमेरे ऑन करावे. मागील सत्र जे झालं द्वितीय सत्र, त्याच्यामध्ये विश्वनाथ भिलारे सर जे आर्ट ऑफ योगा टीचरचे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे योगा टीचर आहेत, त्यांनी अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी माहिती दिली होती. याच्याच अनुषंगाने आपण अष्टांग योगाचं चौथं जे अंग आहे प्राणायाम, हा टॉपिक आज आपण घेणार आहोत. फक्त प्राणायाम आपण घेणार आहोत. तर प्राणायाम करताना कशा पद्धतीने करावा, शास्त्रशुद्ध पद्धतीने याचं कसं प्रशिक्षण करावं, याची आपण आज प्रशिक्षणाची सुरुवात करणार आहोत. आता प्राणायाम करण्याच्या काही बाबी आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची जी बाब आहे ती वेळ ही ब्रह्ममुहूर्तावर असावी. सकाळी पहाटे अगदीच झालं तर जेवण झाल्यानंतर सर्वसाधारण 4 ते 5 तासाचा अवधी असावा. ठिकाण स्वच्छ हवा असावी, शुद्ध हवा, मोकळ्या हवेमध्ये प्राणायाम केला जावा. त्यानंतर प्राणायामचे जे प्रकार आहेत, प्राणायाममध्ये आपण विविध प्रकार बघतो. तर ह्या प्राणायाम अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वांना करता येईल. अगदी 6 वर्षापासून ते 90 पर्यंत करता येईल असा हा प्राणायाम शास्त्रशुद्ध पद्धतीने पाय बसवलेला आहे. त्याच पद्धतीने प्रथम प्राणायाम सुरू करण्यापूर्वी माझे जे गुरु आहेत त्यांना मी वंदन करतो. 1990-91-92 साली मी सातारा येथे रायरीकर सर म्हणून जे आहेत योग ऋषी, त्यांच्याकडे मी जॉईन झालो होतो. त्यांना माझा प्रणाम. द्वितीय गुरु जे आहेत ते VKS अय्यंगार योगाचार्य यांच्याकडून मी आसनाचं प्रशिक्षण घेतलं. आणि तृतीय जे आहे ते सद्य श्री स्वामी रामदेवजी महाराज यांच्याकडून मी प्रशिक्षणाचं सखोल ज्ञान घेतलं. त्या तिन्ही गुरूंना मी वंदन करून आपण प्राणायामचं प्रशिक्षण घेणार आहोत. आता प्राणायाम करताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे की बैठक व्यवस्था कशी असावी. तर बैठक व्यवस्था ही ताठ असावी. आता ताठ म्हणजे काय, तर आपण या बैठक व्यवस्थेसाठी पद्मासन मांडी, या पद्धतीने किंवा साध्या मांडीमध्ये पण करू शकता. त्यानंतर दोन्ही खांदे जे आहेत आपले रुंद असावे. पोट छातीवर. ध्यान मुद्रा करत असताना अंगठा आणि पहिलं बोट हे अग्रभाग एकमेकाला चिटकून या पद्धतीने आपली बैठक व्यवस्था असावी. आता बैठक व्यवस्था किती महत्वाची आहे आपण त्याचं प्रात्यक्षिक पाहत आपण प्राणायाम घेतच पुढे जाणार आहोत.
आपली छाती रुंद, दोन्ही खांदे रुंद, पोट आतल्या साईडला, या पद्धतीने आपली बैठक व्यवस्था असावी. याच्यामध्ये बैठक व्यवस्था ताट असताना आपली जे लंगची सिस्टीम आहे, जे श्वसनाची जी आहे, ते आपले लंग्स, त्याच्या खाली असलेला डायफ्रॅम, मध्यपटल आणि पोट, ह्या तिन्ही गोष्टी श्वसनाला कारणीभूत आहेत. तर प्रथम आपण बैठक व्यवस्था कशी असावी याचं एक उदाहरण घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि त्यानंतर प्राणायामाचं सुरू करणार आहोत. जेव्हा आपण प्राणायाम करताना नेहमी ताठ बसतो, पण काही कालावधीनंतर हळूहळू आपल्याला पोटाला पुढच्या साईडला अशी घडी पडते. घडी पडल्यामुळे हा जो डायफ्राम आहे, मध्यपटल आहे, तो खाली जायला अडचण पडते आणि तेवढ्या क्षमतेने आपली लंग जे आहेत ते श्वसनाच्या माध्यमातून ऑक्सिजन तेवढा आपल्या लंग्सला मिळत नाही. तर याचा आपण प्रात्यक्षिक पाहून आपण पुढे जाणार आहोत. पहा, इथे एक छोटस उपकरण केलेलं आहे होममेड. त्याच्यामध्ये दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का? हा, ओके. ही श्वासनलिका आहे, ही छातीचा भाग आहे, आतमध्ये हे 2 लंग्स आहेत आणि खाली हा डायफ्रॅम आहे. आता त्या 3 गोष्टीवर आपलं सेशन चालतं, लंग्स, डायफ्रॅम आणि हे माझा जो खालचा भाग आहे तो पोटाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही ताठ बसाल त्यावेळी काय होईल, त्या क्षमतेने श्वास घेतल्यानंतर हा डायफ्रॅम आहे तो खाली जाईल आणि आपली लंग्स जे आहेत ते पूर्ण भरले जातील. पहा, आपल्याला दिसत असेल याच्यामध्ये, हा जेव्हा डायफ्रॅम नैसर्गिकरित्या अधिक क्षमतेने खाली जाईल त्याच वेळी आपली लंग्स पूर्ण ऑक्सिजनच्या माध्यमातून भरले जातात. तेव्हा बैठक व्यवस्था किती महत्वाची आहे. जेव्हा आपण पोटाला पुढच्या साईडला घडी काढून बसू किंवा असं खाली बसू त्यावेळी हा जो डायफ्राम आहे हा तो खाली जायला त्या क्षमतेने तो जात नाही आणि तेवढी हवा किंवा शुद्ध ऑक्सिजन आपल्याला मिळू शकत नाही. तेव्हा बैठक व्यवस्था आपल्या लक्षात आली असेल, अतिशय महत्वाची आहे. आता यानंतर प्राणायामाकडे आपण वळणार आहोत. की प्राणायाम, प्राण अधिक आया, प्राणायाम म्हणजे काय नक्की? तर प्राणशक्तीला आपण अप्रत्यक्षरित्या काय करतो, नियंत्रित करत आहोत. आता प्राणशक्ती म्हणजे तरी काय? तर इथे समजा उदाहरण घेऊया, इथे एक मृत व्यक्ती आहे आणि इकडे एक जिवंत व्यक्ती आहे. आता जिवंत व्यक्तीच्या मध्ये लंग्स आहेत, नाकपुडे उघडे आहेत, हवा आत जाते आणि बाहेर येत आहे. मृत व्यक्ती पण आहे इथं, तिचं शरीर आहे, लंग्स आहेत, नाकपुडे पण उघडे आहेत, पण हवा आत जात नाही आणि बाहेर येत नाही. असं कोणती घटना घडली की हवा आत जात नाही आणि बाहेर येत नाही? तर आत घेणारा आणि सोडणारा जी काही चेतना शक्ती आहे ती त्याच्या शरीरातून निघून गेली, म्हणजेच प्राणशक्ती. आपण ऊर्जेशी निगडीत असतो. म्हणून आपण जेव्हा श्वसन करतो त्यावेळी नुसतं ऑक्सिजन नाही घेत, तर ऑक्सिजन युक्त प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये जात असते. तर प्राणायामाचं हे अतिशय महत्वाचं आहे. पहिला जो प्राणायाम आहे तो आपण भस्त्रिका प्राणायाम घेणार आहोत. सगळ्यांनी ताठ बसायचं, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची, डोळे बंद ठेवायचे आहेत आणि पहिलं आवर्तन आहे ते आपण 1 मिनिटाचं घेणार आहोत. टोटल आपल्याला 5 मिनिटाचं आवर्तन घ्यायचंय, पण आपण शिकत शिकत हळूहळू पुढे जाणार आहोत. सगळ्यांनी ध्यानावस्थेत बसायचे, डोळे बंद ठेवायचे आहेत आणि सूचनांचं पालन करायचं आहे. पहिला प्राणायाम आहे तो भस्त्रिका प्राणायाम. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, करत करत ऐका, मी टायमिंग लावलेलं 1 मिनिटाचं. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा. आता हा दीर्घ श्वास किती वेळ घ्यायचा आहे? कमीत कमी 5 सेकंद आणि जास्तीत जास्त 15 सेकंदापर्यंत. आता 5 सेकंद कसे मोजायचे? 1, 2, 3, 4, 5. रोखला. 1, 2, 3, 4, 5 सोडला. आता हे सुरुवातीचे टार्गेट दिलेले आहे. 5 सेकंद घ्यायचा आणि 5 सोडायचा. जेवढ्या वेळ तुम्ही घ्यायला लावणार आहात तेवढ्याच वेळ सोडायला सुद्धा लावायचा आहे. आता सरावानंतर किंवा सातत्य राखल्यानंतर हळूहळू 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 14, 13, 14 आणि 15. शेवटची शक्यता 15. अर्थात हे सरावानुसार. तेव्हा दीर्घ श्वास घ्या, थोडासा रोका आणि सोडा. समजा आपण रोखलं नाही तर काय होतं की पटकन श्वास सुटला जातो. म्हणून थोडासा अगदी केसापेक्षा अल्प काळ रोखणं महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे, थांबायचं आहे. आता प्राणायाम जे आहे, पहिला भस्त्रिका प्राणायामाचं जे आवर्तन आहे 5 मिनिटाचं करायचं, पण आपण शिकत शिकत 1 मिनिटाचं घेतलेलं आहे. प्राणायाम हा कंटिन्यू कधीही
करायचं नाही. 5 मिनिटानंतर 100% ब्रेक घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपले शरीर जे अवघडलं असतं त्याच्यासाठी सूक्ष्म हालचाल घेणं महत्वाचं. सगळ्यांनी दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हाताचं स्टँड द्या. त्यानंतर दोन्ही पायाची बोटं घट्ट मिठा सोडा, घट्ट मिठा सोडा, घट्ट मिठा सोडा. पुढे ताण द्या, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे, पुढे, पाठीमागे. दोन्ही टाच स्थिर ठेवून रोटेशन करा. डाव्या साईडने 3-4 वेळा, उजव्या साईडने 3-4 वेळा. गुडघे खेचा, सोडा. जिभेची लवण खाली प्रेस करा. त्यानंतर दोन्ही पाय स्थिर ठेवून डाव्या साईडला ट्विस्ट करा. डोकं जमिनीला लावा. 3 ते 4 वेळा करून घ्या. पद्मासन मांडी, साधी मांडी. पाठीचं ताठ ठेवा. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. आता प्राणायाम करत असताना केवळ श्वास घ्यायचा आणि सोडायचा म्हणजे प्राणायाम. त्याच्याबरोबर सोबत सकारात्मक संकल्प सुद्धा हवा आहे. तर आपण 2 मिनिटाचं पुन्हा एकदा भस्त्रिका प्रणालीचं अवतरण लावूया आणि हे 2 मिनिटं लावल्यानंतर काही सूचना दिल्या जातील त्या सगळ्यांनी डोळे बंद करूनच स्थितीत पाळण्याचा प्रयत्न करायचा. स्टार्ट तुमचं अवतरण. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, डोळे बंद स्थितीमध्ये. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. श्वास कसा घ्यायचा आहे? संत, सावकाश, सखोल, खोल. श्वासामध्ये एक लयबद्धता असू द्या, एकाग्रता, एक चित्त, एक संतपणे श्वास घ्यायचा. जेवढ्या वेळ तुम्ही श्वास घ्यायला लावणार आहात तेवढाच वेळ श्वास सोडायला सुद्धा लावायचा. श्वासाचं दीर्घीकरण होणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रथम शरीर शिथिल सोडायचं. जरी ताठ बसला असेल तरी मन निर्विचार अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि श्वासाकडे यायचं. पहा, एक ऊर्जेचं स्तोत्र, चैतन्याचं स्तोत्र, आनंदाचं स्तोत्र, आरोग्याचं स्तोत्र. श्वासाच्या माध्यमातून प्राणशक्ती, प्राणवायू, चेतनाशक्ती, ऊर्जाशक्ती, दिव्यशक्ती, ब्रह्मशक्ती संपूर्ण शरीरभर प्रत्येक पेशीपर्यंत आपण आरोग्य शक्ती, प्राणवायू स्वतःहून पुरवत आहोत. श्वास सोडत असताना नको असलेले ताण, तणाव, निगेटिव्ह, नकारात्मक विचार, रोग, क्रोध, अहंकार, मी, माझे पण समस्त व्याधींना पण बाहेर टाकतात. जसे भाव तसे भेट. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. कमीत कमी 5 सेकंद आणि जास्तीत जास्त 15, अर्थात सरावानुसार. समजा एखाद्या योग साधकांनी 6 सेकंद घेतला तर थोडासा रोका आणि 6 सोडा. 8 घेतला, रोका आणि 8 सोडा. अर्थात हे सातत्य आणि सरावानुसार प्राप्त होईल. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. कंटिन्यू आवर्तन चालू ठेवायचं आहे. पूर्ण श्वासावर टिकून राहण्याचा प्रयत्न करायचा. कोणत्याही बाह्य विचाराला थारा न देता पुन्हा पुन्हा श्वास घ्यायचा आहे. आज जाणारा श्वासाचा सूक्ष्म प्रवाह त्रयस्थ नजरेने पाहता आला. शरीर शिथिल, मन शांत. रिलॅक्स. पुढील सूक्ष्म हालचाल घ्यायची आहे. दोन्ही पाय जवळ घ्या करून. दोन्ही टाचा जास्तीत जास्त जवळ घ्या. फ्लाइंग मोमेंट घ्या. दोन्ही पाय खुट्यातून मोकळे करा. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा, रोखा, पोटात खेचा. काही सेकंद थांबा, पुन्हा फ्लाइंग करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, पुन्हा फ्लाइंग करा. ग्राइंडिंग घ्यायचंय. दोन्ही हात घट्ट पकडा, दोन्ही पाय सरळ करा. व्हेरी सुंदर. डाव्या साईडने 3-4 वेळा मोठ्यात मोठा गोल लावून घ्या, उलट सुलट. तीन ते 4 राऊंड घ्या.
पद्मासन मांडी, साधी मांडी, पाठीचं कणं ताठ ठेवा, जर समोर. आता पुन्हा एक आवर्तन भस्त्रिका प्रणाचं घेणार आहोत 2 मिनिटाचं. स्टार्ट करायचंय. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, पाठीचं कणं ताठ ठेवा, नजर समोर, डोळे बंद स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. श्वास संथ घ्या, सावकाश घ्या, हळूवार घ्या. श्वासामध्ये एक लयबद्धता असू द्या, एकाग्रता, एक चित्त, एक संथपणे श्वास. एक संथपणे म्हणजे कसा, पाण्याची धार कशी झिकझॅक असते, पण तेलाची धार एक संथपणे आपला श्वासाचा फ्लो आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. श्वास खोल पाण्याचा प्रयत्न करायचा. श्वास श्वासनीला घर्षून आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहे. तिथे असणारे कोट्यावधी वायुकोश उघडले जात आहेत. अधिक रक्त शुद्ध होत आहे. शुद्ध झालेलं रक्त हृदयामार्फत पूर्ण शरीराला, प्रत्येक पेशीला आपण ऊर्जा प्रदान करत आहोत. प्रत्येक पेशी चेतनामय होत आहे असे मनोमन भाव ठेवा. जसे भाव तसे इफेक्ट. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आवर्तन चालू ठेवायचं 2 मिनिटापर्यंत. रिलॅक्स. पुढील सूक्ष्म हालचाल घेऊया. दोन्ही हात सरळ घ्या, कोपरी जुळवा, मोठ्यात मोठा गोल लावून घ्या. उलट सुलट. दोन्ही हात सरळ घ्या. स्ट्रेट खांद्याच्या लांबीमध्ये बोटाला ताण द्या, सोडा, ताण द्या, सोडा. रोटेशन. वर खाली, वर खाली, वर खाली. होल्ड करा. डावी साईड, उजवी साईड. डाव्या साईडला स्ट्रेच करा, उजव्या साईडला स्ट्रेच करा. रिलॅक्स. पुढील प्राणायाम आपण घेणार आहोत कपालभाती. पहिल्या वर्तन आपल्याला 5 मिनिटाचं भस्त्रिकाचं पूर्ण झालेलं आहे. आता कपालभाती कशी करायची पहा. कपालभाती करताना अर्थात बैठक आपली ताठच हवी आहे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा ठेवायची आहे. आता हे प्रथम स्ट्रोक पाहून घ्या कसे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने स्ट्रोक मारायचे. आता एका सेकंदाला 1 आणि एका मिनिटामध्ये आपले 60 स्ट्रोक झाले पाहिजेत आणि कंटिन्यू 5 मिनिटामध्ये 300 स्ट्रोक होतील. अर्थात आपण आता सुरुवातीला 1 मिनिटाचंच घेणार आहोत. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची, डोळे बंद स्थितीमध्ये ठेवायचे. 1 मिनिटाचं आपण आवर्तन घेणार आहोत. करत करतच शिकणार आहोत. स्टार्ट. 1 2 अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रोक मारायचे. आकडे मात्र तुम्ही मनातच म्हणा. किती एका मिनिटामध्ये स्ट्रोक होतात आपण पाहूया. चालू ठेवा आवर्तन. करत करत पण ऐका. एका सेकंदाला 1 स्ट्रोक. एका मिनिटामध्ये 60 आणि 5 मिनिटामध्ये 300 स्ट्रोक.
हलकासा पोटाला झटका द्यायचा आहे. प्रश्वास बाहेर, गती मध्यम, एका सेकंदाला 1 स्ट्रोक. रिलॅक्स. आता आपण 1 मिनिटाची कपालभाती केली. आपली कपालभाती बरोबर आहे का, चुकीची आहे, आपण कसं चेक करायचं? आपली बैठक व्यवस्था ताठ ठेवायची, पोट या पद्धतीने राहायला पाहिजे. जेव्हा आपण स्ट्रोक मारू त्यावेळी एक हात समोर नाकासमोर धरला आणि एक हात पोटावर धरला. हवा आणि पोट हे दोन्हीचं टाइम जर सेम झालं, म्हणजे झटका आणि इथं हवा लागलेली, तरच आपली कपालभाती बरोबर आहे. या पद्धतीने आपण कपालभातीचे एक 2-3 स्ट्रोक मारून पहा. एका सेकंदाला 1 या पद्धतीने आपल्याला हे स्ट्रोक मारायचे आहे. आता पुन्हा आपण एक 2 मिनिटाचं आवर्तन घेऊ आणि करत करत ऐकूया आपल्या वेळेनुसार. स्टार्ट करूया. स्टार्ट करा. दोन्ही हाताची ध्यान धरा, पाठीचा कणा ताठ, नजर समोर, डोळे बंद स्थितीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने 2 मिनिटाचं आवर्तन पण कंटिन्यू चालू ठेवायचं आहे आणि करत करत पण ऐकायचं आहे. आता कपालभातीमध्ये आपण काय करत आहोत, श्वास बाहेर टाकण्याच्या क्रियेवर लक्ष केंद्रित करत आहोत. बाह्य हालचाली, हलणे, चालणे, बोलणे, डोलणे, अंतर्गत हालचाली, श्वसन, पचन, रक्ताभिसरण, ग्रंथींचे स्त्रवणे आणि शरीरामध्ये चाललेल्या कोट्यावधी क्रिया, या सर्व क्रियाद्वारे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा शक्ती खर्च पडते. आणि जिथे जिथे ऊर्जा शक्ती खर्च पडते तिथे तिथे कार्बन डायऑक्साईड वायू, विषार, विषद्रव्य, टॉक्सिन, पाण्याची वाफ, कार्बन गॅस हे तयार होतं. आणि हा कार्बन आपल्या शरीरामध्ये जिथे अडकतो तिथे आपल्याला व्याधीला सुरुवात होते. म्हणून आपण कपालभातीमध्ये काय केलेलं आहे, श्वास टाकण्याच्या क्रियेवर अधिक लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. एका सेकंदाला 1 स्ट्रोक या पद्धतीने 1 मिनिटामध्ये 60 आणि 2 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक होतील. हलकासा पोटाला झटका, प्रश्वास बाहेर, गती मध्यम, एका सेकंदाला 1 स्ट्रोक अशा पद्धतीने आपल्याला हे 2 मिनिटाचं आवर्तन कंटिन्यू चालू ठेवायचं. सोबत सकारात्मक संकल्प ठेवायचे. जे काय नको आहे, ताण, तणाव, निगेटिव्ह जी नकारात्मक विचार, रोग, क्रोध, अहंकार, मी, माझेपण, समस्त व्याधींना आपण बाहेर टाकत आहोत. थोडक्यात प्राणायामद्वारे आपण शारीरिक शुद्धी करत आहोत. जसे भाव तशी भेट. रिलॅक्स. सूक्ष्म हालचाल पुढे घ्यायची. दोन्ही खांदे थोडेसे मोकळे करून घ्या. पुढून 3 वेळा, पाठीमागून 3 वेळा. मान पुढे, पाठीमागे. डावी साईड, उजवी साईड. दोन्ही हात दोन्ही आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आणि डावा खांदा उजव्या गुडघ्यावर, उजवा खांदा डाव्या गुडघ्यावर. या पद्धतीने आपण स्ट्रेचिंग करून घ्यायचं थोडस. पुढील आवर्तनासाठी तयार राहायचं आहे. कपालभातीचं 2 मिनिटाचं पुन्हा एकदा आवर्तन घेऊन आपण पुढच्या प्राणायामाकडे जाणार आहोत.
दोन्ही हाताची ध्यान धरा, पाठीचा कणा ताठ ठेवा, नजर समोर, डोळे बंद स्थितीमध्ये स्टार्ट करा. 1 2 तुम्ही मात्र आकडे मनातल्या मनात काउंट करायचे. 2 मिनिटांमध्ये आपले किती स्ट्रोक होतात ते आपण स्वतःहून पाहायचं आहे. हलक्या सपोर्टल झटका, प्रश्वासदार, गती मध्यम, एका सेकंदाला 1 स्ट्रोक, या पद्धतीने आपले स्ट्रोक चालू ठेवायचे. श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. रिलॅक्स, थांबायचं. पुढील प्राणायाम आपण पाहणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. आता अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आहे, तर अनुलोम विलोम प्राणायाम करताना अंगठा, मध्यम आणि अनामिका ह्या 3 बोटांचा उपयोग करायचा अतिशय सोप्या पद्धतीने. आणि हात असा अवघडून न धरता इथं स्टँड द्यायचा. स्टँड दिल्यानंतर प्रथम आपण काय करणार आहोत, उजवी नाकपुडी बंद करणार आहोत, डावीने दीर्घ घेणार आहोत, डावी बंद करून उजवीने सोडणार आहोत, पुन्हा उजवीने घेणार आहोत, उजवी बंद करून पुन्हा डावीने सोडणार आहोत. असं अनुलोम विलोम प्राणायामाचं आवर्तन कंटिन्यू करणार आहोत आणि करत करत ऐकायचं आपल्याला. आपण 2 मिनिटाचं टायमिंग लावूया. स्टार्ट. करत करत ऐका. प्रथम उजवी नाकपुडी बंद, डावीने दीर्घ श्वास घ्या, घेतल्यानंतर थोडीशी रोक द्या, डावी बंद करून उजवीने सोडा, पुन्हा उजवीनेच घ्या, थोडी रोक द्या आणि पुन्हा डावीने सोडा. आता एकाच वेळी एकाच नाकपुडीने घेताना कमीत कमी 5 सेकंद आणि जास्तीत जास्त 15 सेकंद हा भस्त्रिका प्राणायामाचा इथे नियम लागू होतो. एकाच वेळी एकाच नाकपुडीने समजा 5 घेतला, 5 सोडला, पुन्हा 5 घेतला आणि पुन्हा 5 सोडला तर 20 सेकंदाचं एक आवर्तन. आणि हळूहळू सरावानंतर आपल्याला 6, 7, 8, 9 शेवटची शक्यता 15 अर्थात सरावानुसार. आता डावी नाकपुडीने आणि उजव्या नाकपुडीने वेगवेगळ्या नाकपुडीने का घ्यायचा, तर समजा हा भाग तुम्ही नाकाचा ठेवला तर मध्ये एकच खोल आहे, तर डावी नाकपुडी शीत आहे, उजवी उष्ण आहे. धन आणि ऋण शक्तीचा भार वहन करून आपण शरीरामध्ये ऊर्जा संचित करत आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम सोबत 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. कंटिन्यू 2 मिनिटाचं आवर्तन चालू ठेवायचं. श्वासाचं दीर्घीकरण होणं आवश्यक आहे. उजवी नाकपुडी बंद करून डावीने दीर्घ घ्या, डावी बंद करा, उजवीने सोडा, पुन्हा उजवीने घ्या, उजवी बंद करून डावीने पुन्हा सोडा. असं दीर्घीकरण कंटिन्यू 2 मिनिटाचं आवर्तन आपण स्टार्ट चालू करत आहोत, चालू ठेवायचं आहे. सोबत सकारात्मक संकल्प ठेवा. श्वासाच्या माध्यमातून प्राणवायू, प्राणशक्ती, ऊर्जा शक्ती शरीरामध्ये समाविष्ट होत आहे. प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. प्रत्येक पेशीला चेतना, ऊर्जा स्वतःहून आपण पुरवत आहोत. प्रत्येक पेशी चेतनामय होत आहे असे मनोमन भाव ठेवायचे. सोडत असताना नको असलेले ताण, तणाव, निगेटिव्ह नकारात्मक विचार, रोग, क्रोध, अहंकार, मी, माझे पण समस्त व्याधींना आपण बाहेर टाकत. प्राणायाम 3 स्तरावर झाला पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर 3 स्तरावर प्राणायाम झाला पाहिजे. तेव्हा श्वास घ्यायचा आणि सोडायचा प्राणायाम होऊ शकतो. 3 स्तरावर आपला प्राणायाम होणं आवश्यक आहे.
रिलॅक्स थांबायचं सर्वांनी. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम. त्यानंतर वेळेनुसार आपण बाह्य प्राणायाम घेणार आहोत. 3च आवर्तन घेणार आहोत. बाह्य प्राणायाम करताना काय करायचं पहा. प्रथम आपण दीर्घ श्वास घ्यायचा, पाहून घ्यायचं, नंतर मी तुमच्याकडून सलग करून घेईन. प्रथम पाहून घ्या, शिकून घ्या. प्रथम मी दीर्घ श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडणार आहे. सोडल्यानंतर मात्र तो घेणार नाही, रोखून धरणार आहे. आणि पहिला बंद जालिंदर बंद म्हणजे हनवटी छातीकडे, दुसरा बंद उड्डाण बंद पोटात खेचून धरणार आहे आणि तिसरा बंद गुदद्वाराची स्नायू म्हणजे स्वच्छ जागी वरच्या साईडला खेचून धरून श्वास रोखलेले आहे. 3 बंध लावलेले आहेत. किती सेकंद थांबायचं आपापल्या क्षमतेनुसार 1, 2, 3, 4, 5, 6 आपापल्या क्षमतेनुसार आपण थांबू शकतो. आणि सोडताना जालिंदर हटवायचा आणि श्वास घ्यायचा किंवा तो घेतला जातो. पहिले एक आवर्तन मी करून दाखवतो, त्यानंतर आपण सलग आवर्तन करून घेऊ सर्वांची. मगच श्वास घ्यायचा. आता आपण हे आवर्तन सगळ्यांचं करून घेऊ. पुढचे प्राणायाम घेऊन आपलं सत्र संपवणार. प्रथम सगळ्यांनी ताठ बसा, दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करा. आता प्रथम एक सुरुवातीला महत्वाची सूचना आहे का, हा प्राणायाम करायचा नाही कोणी. हाय बीपी, हृदयाचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे आणि दम्याचा त्रास, अशा 3 लोकांसाठी हा प्राणायाम वर्ज्य आहे. सगळ्यांनी ताठ बसा, हाताची ध्यानमुद्रा. प्रथम माझ्या सूचनेप्रमाणे दीर्घ श्वास घ्या. घेतल्यानंतर सगळं सोडून द्या. रोखा, जालिंदर बंद, हनवटी छातीकडे, उड्डाण बंद पोटात खेचा आणि गुदद्वाराचे स्नायू वर आकुंचन करा. 3 बंद बांधलेले. किती वेळ थांबायचं ते आपापल्या क्षमतेनुसार. थांबल्यानंतर 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद थांबल्यानंतर हनवटी वर घ्या आणि श्वास घ्या. ओके, सुंदर. आता पुन्हा एकदा दुसऱ्या आवर्तनासाठी चालू करणार आहोत आपण. दीर्घ श्वास घ्या, सोडा, रोखा, पोटात खेचा, जालिंदर बंद, उड्डाण बंद आणि मूल बंद. रिलॅक्स. पुढचं शेवटचं आवर्तन. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, सगळं सोडून द्या. रोखा, जालिंदर बंद, उड्डाण बंद, पोटात खेचा आणि गुदद्वाराचे स्नायू वर आकुंचन करा. काही सेकंद थांबा आणि सोडून द्या. आता याची थोडक्यात माहिती घेऊन आपण पुढच्या 3 प्राणायाम उरकून घेऊ. जालिंदर बंद, हनवटी आपली छातीकडे, थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथी याच्यावर काही प्रमाणात दाब येतो. उड्डाण बंद, पोट आत खेचलं जातं. लहान आतडी, मोठ्या आतडी, यकृत, स्वादुपिंड, प्लिया याच्यावर काही प्रमाणात प्रेसिंग केलं जातं आणि गुदद्वाराचे स्नायू वरच्या साईडला खेचल्यामुळे मोठ्या आतडी याच्यावर वरच्या साईडने खेचला जाते आणि पोट आत दाबल्यामुळे हनवटी जालिंदर या भागाला आतल्या साईडला स्पंजनिंग होते. त्याच पद्धतीने सेंट्रल नर्वस सिस्टम याच्यावर काही प्रमाणात दाब येतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाह्य प्राणायामाचा लाभ होतो. यानंतर आपण जो पुढचा प्राणायाम घेणार आहोत तो भ्रामरी. आता भ्रामरी करताना काय करायचं आहे, 5 आवर्तन करायचे, त्याचबरोबर उद्गीत ओंकार 5 करायचे आहेत आणि नाडी शोधन प्राणायाम. इथे आपला प्राणायाम संपला. हे कंटिन्युअस तिन्ही करायचं आहे. तर भ्रामरी करताना काय करायचं, हा कानाचा छोटा भाग आलेला बंद करायचा. बंद केल्यानंतर पहिलं बोट आज्ञाचक्रावर ठेवायचं, दोन्ही बोट आणि राहिलेली 3 बोट अलगद डोळ्यावर ठेवायचे. आता माझ्या बरोबरच करायचं सगळ्यांनी. प्रथम कानाचा बाहेर आलेला भाग अंगठ्याने बंद करा. श्वास दीर्घ घ्यायचा आणि नाकानीच ओंकार करायचे. अशी 5 आवर्तन भ्रामरीची करायची. डोळे बंद ठेवा. माझ्याबरोबर दीर्घ श्वास घ्या.
दोन्ही हात अलगद आपल्या मांडीवर घ्यायचे आहेत. हाताचे त्यानंतर तशी ठेवायचे. माझ्या बरोबर 5 ओंकार करायचे. दीर्घ श्वास घ्या. शरीर शिथिल, मन निर्विचार अवस्थेत शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वासाची गती नेहमी पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. आज संपूर्ण दिवसभर अधिक उत्साहित, अधिक कार्यक्षम राहणार आहोत या विचारावर काही काळ स्थिर राहा. सर्व केलेली योग साधना ईश्वरचरणी अर्पण करायची. ईश्वरचरणी लीन व्हायचं आहे. आज जाणारा श्वास पूर्ण शरीर शिथिल करत आहे, मन शांत करत आहे. हरिओम. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून पूर्ण चेहऱ्याला मालिश करू. हरिओम. नमस्कार. सत्र आज 7 प्राणायामामध्ये इथं संपवलेला आहे. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, बाह्य प्राणायाम, भ्रामरी, उद्गीत आणि नाडी शोधन असे 7 प्राणायाम आपण थोडक्यामध्ये पूर्ण केलेले आहेत. पुन्हा एकदा मला इथं संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझं सत्र हे संपवतो. पुढील कार्यक्रमासाठी श्री दीपक कदम यांना मी विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्यांनी सुरू करावा. हरिओम. धन्यवाद शिंदे सर. आजचे योग मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी शिंदे सर यांनी आपल्या योग प्रात्यक्षिकाला सुरुवात करताना प्रार्थनेसह सर्वांची मन आणि वातावरण प्रसन्न केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रात्यक्षिकामध्ये प्राणायामाची वेळ, स्थळ, त्याचे प्रकार आणि बैठक व्यवस्था कशी असावी याविषयी अगदी ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्वांना समजेल अशा पद्धतीनं बैठक व्यवस्थेचं महत्व सांगताना त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीतून ते दाखवून दिलं. प्राणशक्ती म्हणजे काय, भस्त्रिकेचे प्रात्यक्षिक, कपालभाती, अनुलोम विलोम, 3 बंद कसे लावावेत, जालिंदर बंद असेल, उड्डाण बंद, मूलबंद आणि भ्रामरी या सर्व
प्राणायामाचे प्रात्यक्षिक आपण अगदी छान पद्धतीनं सादर केलं आणि त्याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यासह पालकासह आम्हालाही चांगला उपयोग होईल. धन्यवाद शिंदे सर. यानंतर आपणाला आजच्या ज्या प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत त्या माननीय डॉक्टर सौ अलका पोळ, त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. त्या फलटण येथे 1980 पासून स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर 2000 पासून त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. योग प्रशिक्षकाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील, शहरी भागातील अनेक शाळांमधून खास करून मुलींसाठी त्यांनी आहार व आरोग्य याविषयी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे प्रश्न असतील याविषयी त्या मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्या अशा पद्धतीनं पूर्ण सातारा जिल्हा, ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये शाळांच्या माध्यमातून मुलींना आरोग्य असेल, आहार असेल यावरती छानपैकी मार्गदर्शन त्यांचं सुरू आहे. आणि अशा आजच्या प्रमुख अतिथी मार्गदर्शिका माननीय डॉक्टर सौ अलका पोळ यांना मी विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. मॅडम. हा, खूप धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हो, येतोय. येतोय. जय गुरु. हा, ठीक आहे. तर आताचं सत्र खूप सुंदर झालेलं आहे. प्राणायाम, तै सूक्ष्म व्यायाम सुंदर शिंदे सरांनी आपल्याला दाखवलेलं आहे. आणि मग आपली ते केल्यामुळे आपली थंडी एकदम पळून गेलेली आहे. बघा, आपण जॉईन झालो तेव्हा किती थंडी वाजत होती आणि हे केल्यानंतर थंडी कशी काय पळून गेली. तर हे या सगळ्याचं सामर्थ्य आहे. आणि इथं ज्या सुदृढ रविवार प्रकल्प जो सुरू आहे गेले कित्येक महिने, कितीतरी सत्र याची झालेली आहेत, त्याचा उद्देशच तो आहे की लहान वयात जर हे मुलांनी, विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी करून घेतलं, विद्यार्थ्यांच्याकडून स्वतः पालकांनी केलं, तर या लहान वयात जर ही सवय लागली तर पुढचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे. आणि खरं तर हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे की चांगल्या सवयी या लहान वयात जर लागल्या तर खूप काही मोठा फायदा होतो. काही वेळेला आम्ही शाळेत जातो तेव्हा मुली विचारतात की आम्हाला घरचे सगळे सांगत असतात तुम्ही फिरायला जा, योगा करा, असं करा. त्यांनी कधी केलं असेल का नाही कोणास ठाऊक आहे. पण मी सांगते त्यांना की त्यांनी त्यांच्या लहान वयात ते केलं नाही आणि त्यांना ते आता वाटतं की आम्ही लहान वयापासूनच जर हे केलं असतं तर किती आणखी फायदा झाला असता. तर आमचं जे नुकसान झालं ते आमच्या मुलांचं होऊ नये म्हणून हे आई वडील खरं तर खूप दक्ष असतात. तर हे फार मोठ्या ह्या प्रकल्पाचं फार मोठं हे यश आहे की मुलांना याची गोडी लागते. त्यामुळे मला खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात की शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर असेल, जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळं चालू आहे. आणि सगळे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ हे फार उत्तम प्रकारे हे चालवत आहेत आणि त्याचा निश्चितपणे फायदा आपल्या ह्या पुढची जी पिढी तयार होणार आहे त्यांना हे नक्की मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि मला या कार्यक्रमात बोलवले, मी खरं तर दुसऱ्यांदा येते, मागं पण मी बऱ्याच महिन्यांपूर्वी आले होते आणि मला खूप आवडतं की हे मुलं जर हीच आमची खरं तर संपत्ती आहे आणि आमच्या भारत देशाचे ते नागरिक आहेत, भावी नागरिक आहेत आणि ते आम्हाला सक्षम पाहिजेत. बघा ना, आयुष्यात कसं असतं की काही लोक पुढे जातात, प्रगती करून घेतात, शरीर चांगलं ठेवतात आणि काहींना ते जमत नाही. का बरं असं होत असेल ते आपण लक्ष देत नाहीये. आणि मग आपली काही लोकांना तयारी खूप असते, आम्हाला हे करायचंय, खूप काही उद्दिष्ट असतात पण ते गाठू शकत नाही. छोट्या छोट्या अडचणी आयुष्यामध्ये येत असतात आणि ती एखादी अडचण आली की मग माणूस घाबरून जातो आणि घाबरून गेल्यामुळं त्याची असं वाटतं की मला नाही जमणार, हे पुढं मला माझ्या काय आवाक्यातले हे काम नाही, असं तो स्वतःची धारणा करून घेतो आणि मग पुढची सगळी प्रगती खुंटते. खरं तर असं नाहीये. निसर्गानं प्रत्येकाला सक्षमच बनवलेलं आहे. जेव्हा ते बाळ जन्माला येतं सगळं त्याला देऊनच पाठवलेलं असतं, सगळी सक्षमता त्याच्यामध्ये असतेच असते. पण जसं वय होतं
काही आपण मुलं मोठी व्हायला लागतात, आणखीन जबाबदाऱ्या पडायला लागतात, एखाद्या अडचणी येतात आणि मग तिथं काहीतरी असा ग्रह होतो आणि मग चांगलं व्यक्तिमत्व जे निर्माण होणार होतं ते खुंटतं कुठंतरी. मग याचं काय गरजेचं असतं, की कशासाठी हे सगळं, का बरं आपल्याला सगळ्या महत्वाकांक्षा आहेत, शरीर चांगलं ठेवायचे, प्रगती करायची, मग का नाही काही लोकांच्यात घडत, काही लोकांच्यात का घडतं? हा सगळा खेळ तुमच्यामध्ये किती ऊर्जा आहे त्याच्यावरती सगळा आहे. आणि ही ऊर्जा कशी मिळवायची, कशी टिकवायची, हे जर लहानपणापासून जर आपण यांना हे ज्ञान देत राहिलो, त्यांच्याकडनं करून घेत राहिलो, तर पुढच्या आयुष्यात त्यांना त्याची सवय होईल. एनर्जी कशी मेंटेन करायची आहे, ती कशी टिकवायची, आणखी कशी मिळवायची, हे त्यांच्या लक्षात यायला लागतं आणि ती व्यक्तीचा विकास होतो बघा. आणि मग त्याच्यासाठी थोडा योगाभ्यास, आता किती सुंदर सत्र झालेलं आहे. हा योगाभ्यास, काही ना काही एक्झरसाइज, धावणं, पळणं, हे शरीराच्या हालचाली, ह्याला खूप मोठं महत्व असतं. दुसरं काय आहे, तुम्ही जे खाता पिता तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आपला आहार, त्याच्यातूनही आपल्याला काही ऊर्जा मिळत असते. आणि महत्वाचं आहे आपला जो श्वास आहे, या श्वासातनं आपल्याला 90% ऊर्जा मिळत असते बघा. आणि मग श्वासाकडे आपण लक्ष देतच नाही. आपल्या कित्येक लोकांना आम्ही सांगतो प्राणायाम करायला या, थोडं ध्यानधारणा करायला या, तर ते म्हणतात अहो मॅडम वेळच नाही आम्हाला, म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा आम्हाला वेळ नाही. आता श्वासच घ्यायला वेळ नसेल तर पुढचं आयुष्य कसं होणार आहे? कारण 90% ऊर्जा ही श्वासातून मिळत असते. आणखी एक भाग आहे की जेव्हा तुम्ही शांत होता, थोडे डोळे बंद करता आणि आपल्याकडं थोडंसं लक्ष असतं, त्याला ध्यानधारणा असं म्हणतात. याचं प्रॅक्टिस थोडं थोडं जर रोज करत राहिलो आणि लहान वयापासून जर ते जमलं ना, तर काही अवघड नाहीये. किती जरी अडचणी आल्या, त्याच्यावर मात कशी करायची आणि पुढं कसं जायचं, हे आपल्या लक्षात यायला लागतं. म्हणून मग याचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे की काय होतं योगाभ्यास केल्यानंतर. जेव्हा आपण रेग्युलरली काही योगासनं करतो, त्यावेळी काय होतं, सगळे शरीराचे जे स्नायू आहेत ते ठराविक पद्धतीने आकुंचन पावतात, प्रसरण पावतात आणि मग हे स्नायू बळकट होतात. त्याच्यामध्ये काही टॉक्सिन्स साठलेली आहेत, ती श्वासावाटे निघून जातात. आणि मग शरीराचा काय फायदा होतो? शरीर सौष्ठव तर होतच, शरीर बांधीसूद दिसायला लागतं, एवढाच त्याचा फायदा नाहीये, अंतर्गत पण खूप काही बदल होत असतात. अंतर्गत ज्या काही आपल्या संस्था असतात, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन संस्था आहे, प्रजोत्पादन करणारी संस्था आहे, नंतर आपली CNS सिस्टीम आहे की आपला ब्रेन, आपला मज्जारज्जू, मज्जातंतू, हे जे काही सगळं आहे, याची कार्यक्षमता, हे जर रेग्युलरपणे करत राहिलो, काही दिवसभर करायचं नाहीये आपल्याला, सकाळचा एक थोडा वेळ, अर्धा तास, पाऊण तास जर आपण हे केलं, तर ही सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. आणि याच्यामुळं आपली एनर्जी मेंटेन राहते. प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोचतो. प्रत्येक पेशीमधले टॉक्सिन्स श्वासाच्या माध्यमातून बाहेर टाकली जातात आणि प्रत्येक पेशी उत्साही होते. ती उत्साही झाली की ती कार्यरत होते. मग संपूर्ण शरीर आपलं कार्यरत होतं आणि मग असा उत्साह येतो की मी किती काम करून किती नको. काही अडचणी आल्या तर त्याचं काही वाटतच नाही बघा. आणि मग असं अंतर्गत जेव्हा सगळं स्वच्छ होतं, एक शरीर इतकं ताजंतवानं होतं की आपोआपच उत्साह आणि आनंद वाटायला लागतो. याच्या मागचं एक शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा तुम्ही काही ना काही एक्झरसाइज करता, योगा करता, तिथं एंडॉर्फिन नावाचं एक हार्मोन तयार होतं की जे आनंद देतं आपल्याला, आनंद देतं. त्यामुळे थोडा का होईना एक्झरसाइज, काय का होईना चालणं, काय का होईना योगाभ्यास, काहीतरी आपल्याकडनं थोडा का होईना वेळ, हे आपल्याकडनं घडलं पाहिजे. आपली एनर्जी अशी लिफ्ट होते. एनर्जी प्रत्येकाकडेच आहे, पण काही जणांची एनर्जी लिफ्ट झालेली असते, काही जणांची डाऊन झालेली असते. अहो आपल्यालाही वाटतं ना, कधी कधी आपण कंटाळलेलो असतो, आपण स्वतःच म्हणतो आज माझी एनर्जी डाऊन आहे बाबा, मला काय सुचत नाहीये. म्हणजे हे एनर्जीचा प्रवाह वेगळ्याच दिशेने चाललेला आहे. आणि जेव्हा खूप बरं वाटतं, आनंदी वाटतं, तेव्हा समजायचं एनर्जीचा प्रवाह व्यवस्थित चालू आहे.
आणि ही एनर्जीच मेंटेन करण्यासाठी योगाभ्यासाचं फार मोठं महत्व आहे. दुसरं काय आहे? दुसरं आहे तुमचा आहार. तुम्ही काय खाता, काय पिता, काय काय करता आहारामध्ये, कसं कसं तुमचं काही नियोजन आहे? मॅडम आवाज येत नाही. हा येतो. आता मी दुसरं डिव्हाइस सुरू केलंय. येतोय का आवाज? आवाज येतोय. कॅमेरा पण सुरू करा. आवाज येत होता, कट झाला थोडं. हा हा येतोय का आवाज? हा येतोय. हा, तर हे इंटरनेट म्हणलं की असं हे होतं बरं का. मग आपली सुद्धा एनर्जी अशी कधी कधी जाते बरं का. तर आपण काहीही घाबरायचं नसतं. आणि हे कधी घाबरणार नाही आपण, जर रेग्युलरली योग साधना करत असू, काही एक्सरसाइज करत असू, रोजच्या रोज फिरायला जात असू, तर असं मध्ये आधी काही अडचणी जरी आल्या तरी त्याचं काहीही वाटत नाही. फार महत्वाचं आहे. मग त्याच्यानंतर आहाराकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. खरं तर 50 ते 60% आहाराचं महत्व आहे बघा. आपण जे योगा करतो, आणखीन काय काय करतो, याच्या बरोबर 50-60% महत्व आहाराला द्यायला पाहिजे. सात्विक आहार असेल, राजसिक असेल, तामसिक असेल, तर आपण कोणता आहार घ्यायचा आहे? आहारामध्ये सात्विक आहार जास्त एनर्जी देणार आहे. बघा, आपलं रोजचं वरण भात, तूप, नंतर मोडाच्या उसळी असतील, भाजी भाकरी असेल, सॅलड असेल, फळं असतील, हे सगळं, थोडं दही असेल, दूध असेल, हे सगळं सात्विक आहारामध्ये मोडतं. आणि ते जेव्हा आपण रोज खातो ना, आपल्याला शांत वाटतं, मन शांत. आणि जिथं मन शांत आहे त्याची एनर्जी व्यवस्थित आहे, त्याची ऊर्जा भरपूर आहे. बघा, आपण काहीतरी पिझ्झा खातो, काहीतरी बाहेरचं खातो, तेवढ्या पुरतं असं उल्लसित वाटतं, पण तेवढ्याच खाली एनर्जी जाते आणि मग डल वाटायला लागतं. त्यामुळे ह्यात थोडंसं लक्ष ठेवूया. सात्विक आहार रोज असू द्या, राजसिक आहार कधीतरी चालेल, पण तामसिक आहार म्हणजे मांसाहार आणि शिळं अन्न शक्यतो टाळूया. हे थोडं लक्ष दिलं तर एनर्जी आपल्याला मेंटेन करायला काही अवघड नाहीये. हे दुसरं झालं. तिसरा जो जो महत्वाचा आहे तो श्वास. श्वास जो 90% एनर्जी जर ह्यातून मिळते तर आपल्याला दुर्लक्ष करून चालणारच नाहीये. बघा, आपला श्वास येतो जातो, आपण लक्ष सुद्धा देत नाही, बिचारा तो येतो. त्याला महत्व कळलंय आपलं, की ही शरीर आपल्याला जगवायचंय असं तो म्हणतो, आणि तो कधीही थांबत नाही. आपण झोपलो काय, जेवतो काय, भांडण करतो काय, तो बिचारा येत जात असतो बघा. पण या श्वास आहे, हा श्वास आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. बघा, नाक तोंड बंद जर 2-3 मिनिटं केलं तर जगू शकत नाही. काय याच्या मागे रहस्य आहे? कारण ऊर्जा कट ऑफ होते. 2-3 मिनिटं जर श्वास नाही घेतला, ऊर्जा कट ऑफ होते आणि अस्तित्व टिकू शकत नाहीये. एवढा महत्वाचा श्वास आहे. आपण लक्ष देतोय का कधी? खरंच आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग जर आपण श्वास रेग्युलरली व्यवस्थित थोडं असं लक्ष देऊन केलं, मग असे जे आपण प्राणायाम शिकलो शिंदे सरांच्याकडनं, सुंदर प्राणायाम घेतलेले आहेत त्यांनी, थोडं थोडं प्रॅक्टिस जर आपण हे केलं तर काही दिवसभर प्राणायाम करायचं नाहीये, सकाळचा थोडा वेळ, संध्याकाळचा थोडा वेळ. त्याच्यामुळे काय होतं, विज्ञान काय म्हणतं, असा दीर्घ श्वास घेताना, दीर्घ श्वास सोडताना काय होतं, आपली जी फुफ्फुस आहे ती जास्त प्रमाणात अशी एक्सपांड होतात, पुन्हा आकुंचन पावतात. आणि असं करता करता लंग कॅपॅसिटी वाढते. लंग कॅपॅसिटी वाढते. अहो, आपण लंग कॅपॅसिटी वापरतोय किती? फक्त 30% आपण फुफ्फुस वापरतो. आणि जर प्राणायाम करत असतो ना, तर ही फुफ्फुसांची कॅपॅसिटी 30 वरनं 32, 35, 45 असं हळूहळू टप्प्यानं वाढत जाणार आहे बघा. आणि जर तुम्ही 30% वापरताय आणि त्याच कोरोना जर व्हायरस आला, आपण आता बातम्या बघतोय बरं का, तर ही 30% त्या कोरोनानं जर खाल्ली, तिथल्या तिथं ऑक्सिजन लेवल ड्रॉप होते. पण आधीच प्राणायाम करून आपली लंग कॅपॅसिटी आपण वाढवली असेल आणि कोरोना व्हायरसनं 30% खाल्ली तर आपल्याला काही ऑक्सिजन लेवल कमी होणार नाहीये. बघा बाई, हे प्राणायामचं महत्व आहे. प्राणायाम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि या लहान वयात जर करायला शिकलो तर त्याची सवय होऊन जाईल. चांगल्या सवयी या लहान वयातच लागतात बघा.
खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या पुन्हा पुन्हा मी सांगेन की हा जो प्रकल्प आहे त्याचं फार मोठं यश आहे की हे लहान मुलं यातनं तयार होणार आहेत. तर तिसरा झाला श्वासाचं. रेग्युलरली प्राणायाम करायला लागलो तरच लंग कॅपॅसिटी, आपली लंग्स जास्तीत जास्त कार्यरत होणार आहेत आणि मग एनर्जी टिकवायला ती आपल्याला मदत होणार आहे. आणि चौथा जो भाग आहे ना, ती कुठून एनर्जी आपल्याला मिळते, कशी एनर्जी मेंटेन करायची, तर चौथा भाग आपलं मन कसं आहे. मन असं शांत आहे, तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, असं जर असेल की मला खूप छान वाटतंय, आता किती काम करू, असा उल्हास आहे, त्यावेळेस समजायचं एनर्जी व्यवस्थित आहे, ऊर्जा व्यवस्थित आहे. पण काय वेळेला कसं होतं, आज अभ्यासच करावाच वाटत नाही, नको ते सगळं, कुणी माझ्याशी बोलायला नको, मला कसं तरी होतंय, मला आज करमत नाही, त्यावेळी समजायचं एनर्जी डाऊन झालेली आहे. बघा, हे आपल्या मनावरती आहे बरं का. मनावर खूप गोष्टींचा परिणाम होतो. अहो, सकाळी सकाळी मन वेगळं, दुपारी वेगळंच, संध्याकाळी वेगळं, हिवाळ्यात मन वेगळं, उन्हाळ्यात वेगळं, पावसाळ्यात वेगळं. हे सगळे परिणाम आपल्या मनावर होतात आणि मनाची काय अवस्था आहे त्याच्यावर एनर्जी आहे. मग आपल्याला हे शिकलं पाहिजे की कुठलाही ऋतू असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, मनाला कसं शांत ठेवता येईल. आणि त्याच्यासाठी एक 2-3 उपाय आपल्याकडे आहेत. काय करावं लागतं जेव्हा करमत नाहीये, कुणाशी बोलावंसं वाटत नाहीये, सारखं मोबाईल घेऊन बसायचं, काही कुणाशी संपर्क नाही, असं जर झालं ना, कंडिशन वर्स्ट होत जाते, अवघड होत जाते. मग या वेळेला काय करायचंय, एकमेकांशी बोलावं. आहो, एकमेकांशी बोललं ना की मन जरा मोकळं होतं आणि मन मोकळं झालं की ते एनर्जी कॅप्चर करू शकतं. बघा, आणि मग एनर्जी मिळाली की त्याला बरं वाटायला लागतं, हलकं वाटायला लागतं. एकमेकांशी शेअरिंग करावं. श्री श्री रविशंकर गुरुजी नेहमी म्हणतात की शेअरिंग अँड केअरिंग म्हणजे काय, की एकमेकांची काळजी घ्यावी, एकमेकांशी आपलं संवाद साधावा, इथं बरेचसे प्रश्न सुटतात आणि मन शांत व्हायला बरं वाटतं, तिथं एनर्जी बिल्डअप होते. हा महत्वाचा उपाय. त्यामुळे आपल्या घरातल्या विश्वासाच्या लोकांशी बोलावं. काय अडचण असेल, मला बाबा हा गणित विषय कठीण जातोय, काय होतं विद्यार्थ्यांचं, गणित कठीण जातोय त्याच्याकडे बघायचंच नाही, ऑप्शनलाच टाकायचं. तसं नाही करायचं, जे कठीण आहे ना तेच पहिल्यांदा घ्यायचं. असं आव्हान स्वीकारायला लागलो ना की मग एनर्जी बिल्डअप व्हायला लागते. तुमची तयारी आहे ना, मी आव्हानाला पुढे जाणार आहे, की एनर्जी आपोआप निसर्ग देतो. बघा, तेव्हा जे कठीण आहे ना ते पहिल्यांदा करायचं. बघा, आणि मग असं जर वाटलं ना किंवा आपल्या बघा आसपासला काही, आपण जी मुलं शाळेत जातात, एकमेकांशी बोलतात, एखादा विद्यार्थी कच्चा असतो, त्याला तुम्ही जर मदत केली, त्याला केअरिंग असं म्हणतात. अरे बाबा, असं करायचंय की तुमचं गणित पक्क होतं. शेअरिंग अँड केअरिंग हा फार मोठा मुद्दा लहान मुलं करतच असतात. अहो, पण काय होतं, मोठीच माणसांचं काहीतरी संस्कारामुळे ती जरा थोडीशी बाजूला जातात. कुठलंही लहान मुलं त्याला काय खायला दिलं की ते दुसऱ्यालाच देतो पहिल्यांदा. आई म्हणते तू खा, दुसऱ्याला देऊ नको. म्हणजे अशा पद्धतीने हे केअरिंग अँड शेअरिंग जे आहे ना ते मुलांच्या डेव्हलप झालं पाहिजे. तिथं तुमची एनर्जी बिल्डअप होते. दुसरं काय आहे, कसं मन शांत ठेवायचंय, हा जो प्रकल्प आहे ना त्यासाठी फार उपयोगी होतोय. की बघा, काहीतरी ज्ञान मिळतं इथं आपल्याला, काहीतरी करून घेतलं जातं, काही ज्ञान घेणं, चांगलं ज्ञान घेणं, ऐकणं, वाचणं, संस्कृत असेल, उर्दू असेल, ते तोंडातनं म्हणणं, ते श्लोक म्हणणं किंवा उर्दू वाचन करणं, त्यांच्या धर्माप्रमाणे हे जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, जिभेला वळण लागतं, उच्चार सुधारतात आणि आपल्या मेंदूच्या पेशी आहेत ना त्यांना सुद्धा एक्झरसाइज होतो. त्यामुळे मेमरी स्ट्रॉंग होते. आणि ज्या लहान वयात काही भावना असतात, जसं मुलं आता पौगंड अवस्थेकडे जातात, काहीतरी परस्पर आकर्षण सुरू होतं आणि इथं ज्या भावना आवरता येत नाहीत त्या आवरायला, त्याला कंट्रोल मिळवायला सुद्धा हे संस्कृत श्लोक, हे उर्दू वगैरे हे आपल्याला उपयोगाला येतं. हे ज्ञान उपयोगाला येतं आपल्याला. त्यामुळे ज्ञान आपल्याला असावं. बघा, ज्ञान मिळालं की मनाला हलकं वाटतं आणि मन मोकळं झालं की ते एनर्जी कॅप्चर करू शकतं. आणि तिसरा जो भाग आहे ना ते आहे, थोडं का होईना दिवसातनं थोडा वेळ, 5 मिनिटं, 10 मिनिटं, सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी असं डोळे बंद करून बसा, शांत बसा. साधी मांडी असावी किंवा पद्मासन असेल आणि जेवढं स्थिर बसता येईल तेवढं स्थिर बसावं आणि जे होतंय ते होऊन द्यावं. जे विचार येतात जातात, काय आपण करायचं काय नाही, फक्त निरीक्षण करायचे, काही करायचं नाही. त्यालाच म्हणतात मेडिटेशन किंवा ध्यान धारणा. आणि धारणा अशी असावी की
की माझं सगळं चांगलं होणार आहे, काही मला अडचणी येणार नाही, आल्या तर मी त्यातून बाहेर पडणार आहे, माझी प्रगती होणार आहे, एक चांगलं करिअर मी घडवणार आहे. काही नाही, हे असतं चांगलं जेव्हा धारणा करतो ना, तसं तसं मग मनाला ते वळण पडतं आणि तेच तशी दृष्टी होते. आणि मग जशी दृष्टी तशी सृष्टी. ही पॉवर, ही एनर्जी काम करते बघा. असं आपल्याला कळत नाही की आपण न कळतपणे किती नकारात्मक बोलतो. नकारात्मक बोलतो हा आपला दोष नाहीये, एनर्जी डाऊन झाल्यामुळे मग ते तसं होतं. एनर्जी लिफ्ट झाली ना ती सकारात्मकता. म्हणून ह्या सगळ्याचं महत्व आहे की एनर्जी लिफ्ट पाहिजे असेल, सकारात्मकता पाहिजे असेल तर थोडा का होईना योगाभ्यास करायला पाहिजे, काही एक्झरसाइज, काही वॉकिंग करायला पाहिजे, आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, ध्यान धारणा करायला पाहिजे, एकमेकांची काळजी घेऊया, शेअरिंग केअरिंग. आणि जेव्हा ह्या चांगल्या भावना आपल्यामध्ये येतात, सगळ्यात महत्वाची भावना आहे आनंदाची. बघा, केअरिंग आणि शेअरिंग जेव्हा आपण करतो ना तेव्हा एक हार्मोन तयार होतं डोपामिन म्हणून, आणि तो आनंद तयार करतो, आनंद वाटतो. बघा, आपण एकमेकांना, एकमेक कोणी काही चांगलं काम करतं त्यांचं आपण करायला पाहिजे, कदर करायला पाहिजे, त्यांना हो किती छान काम करता. आपलं मुलांना काही चांगलं केलं त्याला म्हटलं पाहिजे की आई किती छान अभ्यास करतोय, किंवा आई घरात काही काही करत असते, सगळ्यांचं करते बिचारी, तिला कधी चांगला स्वयंपाक जातो कोणी म्हणतं का किती छान स्वयंपाक, पण मीठ कमी पडेल तर सगळी जण म्हणतात आज मीठ नाही, आज मीठ नाही. जेव्हा चांगलं काय असतं त्याची जर कदर केली ना, त्या नादात सिरोटोनिन नावाचं एक हार्मोन तयार होतं आणि मग आपल्याला आनंद, ही आनंद देणारी हार्मोन्स तयार होतात. बघा बघा, असं करता करता मग आपल्याला ती सवय पडणार आहे. आणि एकदा काही वळण पडलं ना मग काही बघावं लागत नाही. कशी एनर्जी बिल्डअप करायची, आणि त्याच्यासाठी हे सगळी माध्यमं आपल्याला वापर करायलाच पाहिजे. आपण फक्त मनुष्य जन्मातच हे करू शकतो, पशु पक्ष्यांना ते करावं लागत नाही, ते निसर्गाच्या अधीन असतात. आपल्याला निसर्गाने मोकळं सोडले, मनाप्रमाणे वागा, नाहीतर मग या ज्ञान मार्गावर वागा, तुम्ही ठरवायचंय ते सगळं. आणि मग या ज्ञान मार्गावर जाण्यासाठी हे सगळं जे आपण करतोय ना त्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि महत्वाचं ध्यान धारणा ही अतिशय महत्वाची आहे. लहान वयातच हे वळण लागलं पाहिजे. बघा, आपण म्हणतो काय आता होऊ दे की मग रिटायर झाल्यावर बघू, तसं नाहीये. लहानपणापासूनच हे वळण लागलं तर मग रिटायरमेंटचं आयुष्य एखाद्या तरुणासारखं जाणार आहे. बघा, आज शिंदे सरांना बघतोय, आमचे दीपक गुरुजी आहेत, आमचे हे सगळे कार्यकर्ते आहेत सुदृढ ड्रायव्हरचे, कसे उत्साही आहेत सगळे, त्यांना वाटतं इतरांसाठी हे करावं. बघा, तिचं डोपामिन तयार होतं आणि त्यांना ते आनंद वाटतो. एकही रविवार ते चुकवत नाहीये, लोक किती पण असू द्या. हे शिकलं पाहिजे. बघा, आपल्याला आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात जे आपल्याला करता येईल एकमेकांसाठी ते आपल्याला करायला पाहिजे. तुम्ही सांगू तरी शकता बाबा या रविवारच्या उपक्रमात तुम्ही ऐका, आणि मग काही काही जणांना त्याचा नक्की फायदा होणार आहे. तर हे 4 घटक आपण लक्षात ठेवूया की योगाभ्यास, काही ना काही योगाभ्यास थोडा का व्हायला पाहिजे, प्राणायाम त्याच्याबरोबर व्हायला पाहिजे, आहाराकडे लक्ष पाहिजे, आणि जी श्वास घेतोय का श्वासाचं काय महत्व आहे ते प्राणायाम आपल्याला कळणार आहे. आणि त्याच्याबरोबर ध्यानधारणा ही सर्वोच्च साधना आहे. आणि ती करता करता मन एवढं शांत होतं की क्रिएटिव्हिटी, मुलांच्या मध्ये क्रिएटिव्हिटी तयार होते, चांगली क्रिएटिव्हिटी. आणि ही मुलं कधीही वाया जाणार नाहीत, त्यांच्या लक्षात येतं की काय चांगलं आहे आणि काय नको करायला. अशा पद्धतीनं आपल्याला समाज, छोटी ही जी पिढी आता लहान आहे तिला आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आपण सगळ्यांनी त्यांच्या बरोबर पुढे जाऊया. मला खूप बरं वाटतंय की जेव्हा एनर्जी बिल्डअप करतो ना तेव्हाच आपली प्रतिकार क्षमता वाढते. बघा, एनर्जी डाऊन जर झाली ना तर आपली रोग प्रतिकार क्षमता कमी होते आणि तिचा आजारपण येतात. या ज्या भावना आहेत ना, आनंदाची भावना अतिशय उपकारक आहे. त्याच्याबरोबर आपण मदतीची भावना असेल, दया, करुणा, क्षमा, शांती, हे जे आहे ना हे आपल्याला आनंद देणाऱ्या भावना आहेत, त्याची आपल्याला जोपासना करायला पाहिजे. आणि जे आपल्याला त्रासदायक भावना कोणत्या आहेत की अतिशय भीती, नंतर द्वेष, मत्सर, ह्या ज्या काही भावना आहेत की मला काहीच येत नाहीये अशी हे जे काही न्यूनगंड, हे सगळे अपायकारक भावना आहेत आपल्याला. आणि हे का घडतं, दोष कोणाचा नाही, एनर्जीमुळे फक्त होतं.
एनर्जीचा प्रवाह खाली आहे का, मग ह्या सगळ्या विचित्र भावना, एनर्जीचा प्रवाह ऊर्ध्व आहे का, वरच्या दिशेने आहे का, तिथं मग सगळी सकारात्मक आणि तिथंच तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. बघा, एवढं जर आपल्या आयुष्यात आपण केलं, आपण निरोगी जीवन जगू शकतो, मनानं आनंदी राहू शकतो, आपली स्वतःची प्रगती करू शकतो आणि आपल्या बरोबर इतरांना सुद्धा मदत करू शकतो. बस बस बस, एवढं जर आपल्या आयुष्यात आपण करू शकलो ना, बस आपलं जीवन सार्थक होणार आहे. आणि याचं वळण लागावं म्हणून हे आपण सगळ्यांनी मिळून खरं तर या लहान मुलांच्या पाठीशी राहायला पाहिजे. आणि तेच आपल्या भारत देशाचं पुढं काही प्रतिनिधित्व करणार आहेत आणि आपल्याला सांभाळणार आहेत. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना. की सुदृढ रविवार प्रकल्पाचे जे जे कार्यकर्ते आहेत, ते गट विकास अधिकारी असतील, आणखी कुठे कुठे मला सगळ्यांची नावं नाही माहिती आहेत, पण त्या सगळ्यांना माझा खूप खूप धन्यवाद आहेत. आणि आमचे दीपक गुरुजी नेहमी याच्यामध्ये अग्रेसरच असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे असल्यामुळे नेहमी ते म्हणत असतात, मॅडम तुम्ही या. आणि ते खूप काही मोठं काम, आणि तुम्ही त्यांच्या बरोबर तुमचे सगळे कार्यकर्ते. आज शिंदे सरांनी सुद्धा खूप सुंदर प्राणायाम आणि योगास घेतलं. सगळ्यांना माझे खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्याबरोबर जे अटेंड केले सगळ्यांनी, विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर सगळ्यांना. धन्यवाद मॅडम. आजच्या प्रमुख अतिथी मार्गदर्शक यांनी आपल्या मार्गदर्शनातून लहान वयातच कसे भावी नागरिक सक्षम बनतील या दृष्टीनं ऊर्जेचं महत्व, त्या अनुषंगानं योगाभ्यास असेल, आहार असेल, श्वास असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या तिन्ही गोष्टीच्या सोबत आपलं मन कसं आनंदी आणि प्रसन्न राहील यासाठी मग आपलं मन नेहमीच आव्हानं स्वीकारण्यासाठी तयार असावं. शेअरिंग अँड केअरिंगचं महत्व हे सर्व अगदी सहजगत्या आम्हा शिक्षकांबरोबरच आमच्या लहान मुलांना समजेल अशा भाषेमध्ये आपण सांगितलं. नक्कीच आमच्या पुढील भविष्यामध्ये लहान मुलांसाठी या चारही गोष्टींचा उपयोग करून आपलं आरोग्य कसं निरोगी राहील याची गुरुकिल्ली आपण आमच्या लहान बालमित्रांना दिली, त्याबद्दल आपलं धन्यवाद. यानंतर घेऊन हिंडतो ज्ञानियांचा वसा, याच्यावरील ठसा तुकयाचा, या उक्तीप्रमाणे आपल्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये ज्ञानियाचा वसा घेऊन आपणा सर्वांना प्रेरणा देणारे आपले सर्वांचे प्रेरणास्थान माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री आनंदजी पळसे साहेब यांच्या प्रेरणेतून आपल्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. आणि आदरणीय पळसे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, त्याचबरोबर शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा आणि पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढ रविवार पर्व दुसरे याचं सत्र 4 आज या ऑनलाईन मंचकावरून अत्यंत सुंदर पद्धतीनं गुंफलं जात आहे. या सत्राच्या अनुषंगाने प्रारंभी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खर तर ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून हे सत्र आपण संपन्न करतोय ते सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय खिलारे साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय मुजावर मॅडम, कोळेकर मॅडम, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय कोरडे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तालुक्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. आजच्या 4थ्या सत्राच्या अनुषंगाने जे मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन खूप उच्च प्रतीचं आणि अत्यंत आपणा सगळ्यांना उपयुक्त आहे असे या निमित्तानं मी आपणा सगळ्यांना विदित करू इच्छितो. आपण पाहिलं असेल प्रारंभीच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने ज्यांनी मार्गदर्शन केलं
ते योगाचार्य आदरणीय सुनील शिंदे सर. एक निवृत्त सिव्हिल इंजिनियर आहेत आणि असं असताना सुद्धा योगाच्या माध्यमातून आजही त्यांच्यामध्ये जे चैतन्य आणि उत्साह आहे त्या पाठीमागचं रहस्य त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विदित केलेलं आहे. मित्र, तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळी प्रात्यक्षिक आणि प्रात्यक्षिकांच्या अनुषंगाने आपण आपल्या स्वतःला कशा पद्धतीने अपडेट ठेवलं पाहिजे आणि ते ठेवत असताना आमच्या समोरच्या विद्यार्थ्यांच्या प्रती सुद्धा आपण कशा नेमक्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे हे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांची जी प्रात्यक्षिका आहेत ती जर आता आपण नित्यनियमाने केली तर एक उत्तम पद्धतीचं आपलं आरोग्य सुद्धा नंतरच्या काळामध्ये उत्तम होऊ शकतं. हे या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पहिल्या सत्राच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं सत्र बघितलं असेल तर आदरणीय डॉक्टर पोळ मॅडमनी आपण सगळ्यांना खूप उत्तम पद्धतीनं एक जीवनाचा एक उत्तम असा संदेश दिलेला आहे. आपली जे एनर्जी लेवल आहे ती आपण कशी वाढवायची, ती डाऊन झाली तर काय करता येईल, वाढल्यानंतर आपल्याला कसं ती स्टेबल करता येईल, यासाठी मग आपला आहार असेल, ध्यानधारणा असेल, प्राणायाम असेल, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल तर काय करता येईल, त्याचं सुंदर पद्धतीने विवेचन त्यांच्या माध्यमातून झालंय. खरं तर ह्या अशी मार्गदर्शन आपल्याला सहज आणि सुलभ पद्धतीनं ह्या मंचकाच्या माध्यमातून मिळत आहेत. आपण त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे. आतापर्यंत अनेक सत्रांमध्ये वेगवेगळ्या तज्ञांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच याही 4थ्या सत्राच्या अनुषंगाने दोन्ही तज्ञ मार्गदर्शकांनी खूप उत्तम पद्धतीने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले. आपण सगळेजण जास्तीत जास्त या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा विकास करूया आणि त्याचबरोबर आपल्या समोरची जी भावी पिढी आहे त्या भावी पिढीला सुद्धा एक सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने बनवण्याच्या अनुषंगाने आपण सगळेजण प्रयत्न करत राहू असा आशावाद मी या माध्यमातून व्यक्त करतो. आजच्या दोन्ही मार्गदर्शकांचं त्यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक या ठिकाणी त्यांचे आभारही व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खरं तर हे 4थं सत्र ज्यांनी उत्तम पद्धतीनं हे घडवून आणलं त्यामध्ये दीपक कदम सर आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे. यांचंही या निमित्ताने मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. विशेषतः या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असणारे आमचे केंद्रप्रमुख जाधव साहेब, तालुक्यातील सर्व शिक्षक, तालुक्याच्या बाहेरचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनाही धन्यवाद देऊन एक आवाहन करतोय की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा लाभ घेऊन एक आपल्या स्वतःच्या आणि आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक योगाविषयी आणि एक आपल्या आरोग्याविषयी एक चांगल्या पद्धतीची जाणून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करूया आणि या सत्राचाही लाभ आपण युट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त संख्येने घेण्याचा आपण प्रयत्न करू असंच या निमित्तानं आशावाद व्यक्त करतो. एकूणात या सत्राच्या गुंफणमध्ये ज्यांनी सहयोग दिला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद वळसे साहेब. आमचे प्रेरणास्थान आदरणीय गट शिक्षणाधिकारी माननीय श्री आनंदजी वळसे साहेब यांची नेहमीच आम्हाला प्रेरणा असते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज महाबळेश्वर तालुका सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपले पाऊल पुढे टाकत प्रथम क्रमांक कशा पद्धतीने पटकावेल यासाठी नेहमीच अग्रेसर असतो. यानंतर आजच्या या पर्वातील 4थ्या सत्राच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवरांचं आभार व्यक्त करण्यासाठी मी आपले श्री राजू सपकाळ सर यांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त. मी मानतो. ओके, चालेल. कदम सर. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी सुदृढ रविवार पर्व दुसरे त्याच्यातलं सत्र 4थे हा उपक्रम आज आपणासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला. यासाठी सातारा जिल्हा परिषदचे आमचे मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खिलारे साहेब यांचं मी सर्वांच्या वतीने इथं आभार मानतो. त्याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य कोरडे साहेब यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिकच्या श्रीमती मुजावर मॅडम तसेच माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी
श्रीमती कोळेकर मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आमचे पंचायत समितीचे BDO महाबळेश्वरचे अरुणजी मरबळ साहेब यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, आमचे गट शिक्षण अधिकारी श्री आनंदजी पळसे साहेब यांचेही मी या सर्व टीमच्या वतीने आभार मानतो. तसेच आमचे केंद्र प्रमुख श्री दिलीप जाधव साहेब यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच आज ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं योगाचं मार्गदर्शन केलं ते योगाचार्य सुनील शिंदे सर यांचं देखील मी या सुदृढ टीमच्या वतीने आणि सर्व सातारा जिल्हा परिषदच्या वतीने आभार मानतो. तसेच आमच्या मार्गदर्शिका ज्यांच्यामुळं आम्ही खरं तर या ठिकाणी उभे आहोत किंवा फलटण किंवा परिसरात सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर झालेत त्या टीचरांचं जे प्रेरणास्थान आहे त्या आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर सौ अलका पोळ मॅडम आणि माधवराव पोळ या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. त्याच्यानंतर आमची जी सर्व टीम आहे, विलास जाधव सर आहेत, बोबडे सर आहेत, राजू संकपाळ सर आहेत, अडसूळ सर आहेत, लोंढे सर आहेत, या सर्वांचं या ठिकाणी सुदृढ रविवार टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांनी आज आपल्याला ही झूम लिंक दिलेली आहे त्यांचं सदैव सहकार्य असतं ते आपले बिलारचे श्री गणेश जावीर साहेब यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच सातारा जिल्ह्यातून जे सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी या सुदृढ रविवार उपक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. सर्वांना धन्यवाद.